सत्ता परिवर्तन करताना एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे वेश बदलून दिल्लीत जायचे आणि त्यासोबतच एकनाथ शिंदे ह्यांना दाढी जरी असली तरी देखील ते मौलवीच्या वेशामध्ये अमित शहा यांची भेट घ्यायची अशी टीका संजय राऊत यांनी केलेली. आपल्यासोबत गुलाबराव पाटील आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, ज्या पद्धतीनं वारंवार टीका टिप्पणी एकनाथ शिंदे यांच्यावर होते आणि पर्सनल लेवलला जाऊन कुठेतरी होते असं वाटतं का? निश्चितपणाने टीका टिप्पणी करणे हा प्रत्येकाच्या विरोधकाचा हा अधिकार आहे. पण टीका टिप्पणी करताना तुम्ही अशा पद्धतीने पर्सनली एका राज्याच्या मुख्यमंत्र्यावर टीका करतायत याचा विचार संजय राऊतांनी केला पाहिजे. एकीकडे म्हणतात की तुम्ही दाढीवाले असल्यानंतर मुल्ला मौलवीच्या वेशामध्ये तुम्ही अमित शहाला भेटायला जात होते. अरे, त्या मुल्ला मौलवींच्या आशीर्वादानेच तुम्हाला या ठिकाणी हे 9 खासदार तुमचे निवडून आले. तुम्ही त्यांचा अपमान करतायत. माझ्या माहितीप्रमाणे बोलताना मी फार मोठा माणूस आहे असं समजून बोलून कोणाचाही अपमान करण्याचा अधिकार संजय राऊत यांना नाही आहे. नक्कीच. पण धर्मवीर चित्रपट जरी काढत असले आणि आनंद दिघे, स्वर्गीय आनंद दिघे यांचे चेले जरी असले तरी मौलवी बनून त्या ठिकाणी जायचे, अशा पद्धतीने टीका टिप्पणी रोज करतात. आणि राष्ट्रीय सुरक्षेचा हा सगळा मुद्दा आहे आणि याची चौकशी झाली पाहिजे. त्यांच्याकडे बनावट कागदपत्र आहेत आणि ID कार्ड्स आहेत आणि त्याद्वारेच ते दिल्लीला गेले, एअरपोर्टमध्ये त्यांनी प्रवेश केला, अशी सुद्धा त्यांनी गंभीर टीका केली. अरे, आपण खासदार आहेत, तुम्ही स्वतः करा ना चौकशी करायला कोण घाबरत आहे? ह्या हवेमध्ये गोळ्या मारण्याचं काम संजय राऊतांनी बंद करावं. विनाकारण असं बोलून तुम्ही मुख्यमंत्र्यांची जर प्रतिमा डावलत असाल तर हा मुख्यमंत्री जनतेचा मुख्यमंत्री आहे, रोडवरचा मुख्यमंत्री आहे, टपरीवरचा मुख्यमंत्री आहे, मंत्रालयातला मुख्यमंत्री आहे, माय बहिणींचा मुख्यमंत्री आहे. हे तुम्हाला सहन होत नाही आहे. त्याच्यामुळे आता तुम्ही व्यक्तिशा माणसावर टीका करतायत. ज्या वेळेस कोणी हतबल होऊन जातं आणि काही आपल्याकडे बाजू नसते त्यावेळेस अशा पद्धतीचे व्यक्तिगत टीका कराव्या लागतात. मला तरी असं वाटतं याच्याने एकनाथ शिंदेना जे या ठिकाणी दिघे साहेबांचे चेले होते त्यांच्यावर काहीच परिणाम होणार नाही. आणि दाढीवाल्यांमुळेच तर बाळासाहेबांपासून तर आतापर्यंत ही शिवसेना वाढत आली. त्यामुळे कृपया करून तुम्हाला दाढी येत नाही म्हणून बाकी दाढीवाल्यांचा अपमान संजय राऊतने करू नये. नक्कीच. तुम्ही महत्त्वाचं विधान या ठिकाणी केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेवर सुद्धा त्यांनी टीका केली आहे. ते म्हणत आहेत की 270 कोटींचा जो निधी आहे तो निवडणुकीच्या कामांसाठी, प्रचार प्रसारासाठी वापरला जातो आहे. हे बघा, कोणत्याही गोष्टीची जर नवीन योजना जर लॉन्च करायची असेल तर त्याच्याकरता प्रसिद्धी करणे, ह्या गोष्टी करणे हे तर सुरूच असते. मागच्या काळातही सुरू होतं, या काळातही सुरू आहे. आणि अशा पद्धतीने 270 कोटी रुपये लाटले जाणार आहे. मला तरी असं वाटतं की हे जे नवीन जनतेकरता उपक्रम हे सरकार करतं आहे, आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री करतायत, ते त्यांना कुठंतरी सहन होत नाही. मग काहीतरी करून त्याच्यामध्ये एक गोष्ट काढायची आणि लोकांमध्ये गैरसमज पसरवायचा, निगेटिव्ह पसरवायचा, एवढा धंदा दिवसभर त्यांचा चालला आहे. पण याच्याने काही फरक पडणार नाही. जनतेमध्ये गेलेला मेसेज, जनतेमध्ये एकनाथ शिंदेंची कामं आणि लोकांमध्ये असलेला संपर्क हीच आमची मजबूत बाजू आहे. नक्कीच. एक महत्त्वाचा प्रश्न आहे. राज ठाकरेंबद्दल तुम्हाला मागच्या वेळी पण प्रश्न विचारला होता. तुम्ही म्हणाला होता की लवकरच ते महायुतीसोबत दिसतील. 250 जागा लढवण्याचा निर्धार करतात अशी माहिती सूत्रांकडून मिळते. मुंबईमध्ये 18 जागांवरती त्यांची तयारीसुद्धा सुरू आहे. यादी जाहीर होते, काय म्हणाल? हे बघा, त्यांचा स्वतःचा पक्ष आहे, त्यांचा स्वतःचा विचार आहे. पण त्यांचा विचार आणि आमचा विचार हा जरा जवळपास त्याच्यामध्ये साम्य आहे. त्यामुळे मला व्यक्तिगत 100% अशी आशा आहे की आमचे दोघं तिघं नेते आणि आदरणीय राजसाहेब हे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या काळापर्यंत एकत्र येतील हा माझा विश्वास आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतो या ठिकाणी गुलाबराव पाटील यांनी महत्त्वाचं विधान केलेलं आहे आणि राज ठाकरे लवकरच महायुतीसोबत येतील असा विश्वाससुद्धा ते व्यक्त करत आहेत. काय घडणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.